चला, हे कुठलं प्रकरण दिसत आहे तुम्हाला? हा लक्ष द्या, याच्यावर प्रश्न कसे असते. आता बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअरच आहे. घड्याळ म्हटलं तर नेमकं काय असते? घड्याळामध्ये पूर्ण डायल कितीच असते? 360. एका तासामध्ये किती अंशाचा? एका तासामध्ये 30 अंश. आलं लक्षात? कळत आहे ना? ज्या सरळ सेवेमध्ये कन्सेप्ट शिकवल्या त्याच कन्सेप्ट वाचून यायच्या. हे सर्व गणित आपल्याला इझिली येऊन जातात. तसं हा प्रश्न काय म्हणताय? पहिला प्रश्न दिला आहे तुम्हाला की दुपारी 2:25 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा या किती अंशाचा कोन असेल? अंशाचा कोन विचारलाय. पीएसआय मुख्य 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. फक्त अंशात्मक कोन काढायचा तुम्हाला. किती किती म्हटलाय? 2 वाजून. मी तुम्हाला शिकवलं होतं काय, जे तास असते त्या तासाला किती गुणाकार रे? 30. कारण तासामध्ये कितीचा कोन असतो? 30 अंशाचा असतो, नाही का? आणि वजा जी मिनिटं असते त्या मिनिटामध्ये कितीचा फरक असतो? 11/2. 11/2 म्हणजे काय? 5.5. एका मिनिटामध्ये 6 अंश असतो. तास काटा समोर जातो म्हणून त्यातला फरक कितीचा पडतो? 5.5चा पडतो. 5.5 म्हणजेच काय? 11/2. या 11ला 2 ने भागा किती निघते? मग ते घड्याळ कुठं लावली, काय लावली हे पाहत बसू नका. तासाला कितीने गुणाचं? 30 ने. मिनिटाला कितीने गुणाचं? 11/2. 2 आकडे पाठ राहील. ठीक आहे. चला, आता काय? 3 दुणे 6 म्हणजे 60 वजा हे चला या दोन्ही याला भागा. बे एक बे या दोन्ही याला भागला त्याचे 25 च्या अर्धे 12.5 हे लक्षात. आता काय? 11 5 55 5 बाकी हे लक्षात. 11 दुने 22 22 आणि 5 27 किती बाकी? 2 बाकी. 11 1 11 11 आणि 2 13. एक घरा अगोदर पॉइंट येत्या का लक्षात तुमच्या? म्हणजे आपल्याला करायचं काय आता? 137.5 मधून 60 हे वजा करायचे आहे. किती येते सांग? किती? 60 वजा करा त्यातले 77.5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे पर्याय क्रमांक किती मध्ये दिलाय? येईल का लक्षात? चला लिहूया. 77.5. अडचण असेल विचारा. जायचं पुढे. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? तास काटा किती अंशातून फिरेल? तास काटा 1 तास जर फिरला तर किती अंश जातो? 30 अंश. म्हणजे एका तासामध्ये किती अंशाचा फरक असतो? तो 30 अंशाचा फरक असतो. मग मला एक सांगा, सकाळचे 8 किती? सकाळचे किती रे? 8. मग 8 पासून किती वाजेपर्यंत? 8 नंतर 9 10 11 12 1 आणि 2 किती तास झाले? हे तास असे नाही मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 असे मोजत नसते. इथून इथपर्यंत गेल्यावर 1 तास पूर्ण होतो. म्हणजे 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 किती तास? 6. 6 गुणेला किती अंश? 30 कुठून आला? प्रत्येकी तास 30 अंशाचा. ठीक आहे ना? मग साहित्रिक किती रे? 180 अंश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं. किती? 180. येईल का लक्षात? चला लिहूया 180. जायचं पुढे. एक घड्याळ प्रत्येक दिवसाला 10 मिनिटे पुढे जाते. जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावले तर त्यानंतर येणाऱ्या बुधवारी सायंकाळी जेव्हा त्या घड्याळात 6 वाजले असतील तेव्हा ती योग्य वेळ कोणती? वेळ काढायची आपल्याला पुढची.
मला एक सांगा काय म्हटलंय, एक घड्याळ प्रत्येक दिवसाला 10 मिनिटे, प्रत्येक दिवसाला किती मिनिटे, एक दिवस म्हणजे 24 तास. इथे दिवस किती झाले ते तर पाहावं लागेल, तास किती झाले ते तर पाहावं लागेल. हे लक्षात. मग मला एक सांगा काय म्हटलं, सोमवार. हे बघा सोमवार, कोणता वार, सोमवार ते किती, बुधवार. हे बघा सोमवार तो बुधवार हा. सोमवार नंतर काय, मंगळवार, आणि नंतर काय रे, थोडं लक्ष द्या बोर्डकडे. ठीक आहे, किती दिवस झाले, 3 दिवस नाही झाले, 3 दिवस नाही झाले. सोमवार पासून मंगळवार 1 दिवस, आणि मंगळवार पासून बुधवार 1 दिवस. हे 24 तास, आणि हे सुद्धा 24 तास. मग मला सांगा एका दिवसाचे 10 मिनिटं, हे बघा 10 मिनिटे पुढे, तर 2 दिवसाची किती मिनिटं, 20 मिनिट घड्याळ समोर गेली. आता अजून बाकी आहे, कुठे काय म्हटलंय का, घड्याळ सोमवारी सकाळी 8 वाजता, जे सकाळचे 8 वाजते ना ते, तर बुधवारी सायंकाळी 8. आता बुधवारी आपण किती वाजेपर्यंत घेतलं, सकाळच्या 8 वाजेपर्यंतच घेतलं. मग 8 ते सायंकाळी म्हणजे हे 8 वाजतापासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत किती तास रे, 8 ते 10 तास आहे ना. पण 8 पासून मोजा, 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 किती झाले, 10 तास. एकूण किती तास, मग मी असं लिहितो इथे 8 ते 6 एकूण 10 तास. एकूण किती तास, एकूण 10 तास. मग मला एक सांगा 10 तासामध्ये ते घड्याळ समोर जाईल ना अजून. मग एक लॉजिक आहे, सरळ सरळ मला एक सांगा की 24 तासामध्ये ही घड्याळ 24 तासामध्ये किती मिनिटं रे, 10 मिनिटं जाते. 24 तासामध्ये किती, 10 मिनिटं जाते. तर 10 तासात किती मिनिट सांगा ना, किती, तुम्ही सांगा ना किती जाते. तिरपा गुणाकार तुम्हीच करा, सांगा किती जाते. हे कसं दिलं आहे, याचा जर तुम्ही तिरपा गुणाकार केला तर काय होते, सरळ लक्षात येते, 10 गुणिला 10 छेदामध्ये 24. याला जर भागलं तर हे किती येते पहा, 100 भागीला किती 24. समजा हा 25 आहे, 25 चोक जवळपास 4 प्लस येते, पण आपण किती घेऊ 4. मग मला एक सांगा आता हे 8 ते 6 एकूण 10 तास, 10 तासाची किती, 10 तास बरोबर किती मिनिट, 4. मग मला एक सांगा मगांची जी मिनिट होते ती किती होती, एकूण मगांची किती होते रे, 20 होते. ते 20 मिनिटं आणि हे 4 मिनिटं, एकूण किती मिनिटं झाले. मग त्या घड्याळात किती टायमिंग दाखवेल, घड्याळात 6 वाजता, म्हणजे 6 वाजून किती मिनिटे, 24 मिनिटे. हा टायमिंग तिथे आपल्याला दाखवेल. येईल का लक्षात, चालून घ्या. पर्याय क्रमांक किती आहे, येईल लक्षात, चालून घ्या. कुठे विचारायला क्वेश्चन पहा बघा, यूपीएससी सीसॅट 2000 कठीण काही नाही आहे, तर गणित समजलं पाहिजे तुम्हाला. जायचं पुढे, ठीक आहे. लिहिलाय का सर्वांनी, एका घड्याळात 1 वाजता एकदा टोल वाजतो, 2 वाजता 2 वेळा टोल वाजतो, 3 वाजता 3 वेळा टोल वाजतो. याप्रमाणे अनुक्रमे जितके वाजतील तितक्या वेळा टोल वाजतो. जर या घड्याळात 5 वाजताचे सर्व टोल वाजण्यासाठी 12 सेकंद, किती वाजताचे, 5 वाजताचे, बघा 5 वाजताचे 5 टोल पडेल तर त्याला सेकंद किती लागत आहे, किती सेकंद लागत आहे, 12 सेकंद लागतात. तर 10 वाजताचे सर्व टोल वाजण्यासाठी किती वेळ लागेल, इथे बघा ना, 10 वाजताचे सर्व टोल वाजायला किती, 24च उत्तर यायला पाहिजे, काहीच नाही त्याच्यात. बघा तिरपा गुणाकार करा, 10 गुणिला 12 छेदामध्ये 5, 5 दुने 12 दुने किती रे, झालं. हे लक्षात, पर्यायामध्ये आहे 24 सेकंद, लिहून घ्या. येईल का लक्षात,
जायचं रे पुढे. ठीक आहे, लिहिलंय सर्वांनी. सायंकाळी 6 ते 7 या कालावधीत किती वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काट्यात 3 मिनिटे पुढे असेल? मिनिट काटा तास काट्याच्या 3 मिनिटे पुढे असेल. मिनिट काटा हा तास काट्याच्या 3 मिनिटे पुढे असेल. 3च मिनिटं म्हणजे एकावर एक काटा जेव्हा येईल ते 0 अंशात येईल. किती अंशात येईल? 0 अंशात. त्याच्या फक्त 3 मिनिटं तुम्हाला समोर दाखवायचा आहे. मग 0 अंशाचा कोण 6 ते 7च्या दरम्यान कधी येतो? 0 अंशाचा कोण मी तुम्हाला शिकवला होता, आठवते का? एक सूत्र तयार केलं होतं आपण. काय तयार केलं होतं आठवा? 0 अंशाच्या कोणासाठी एक सूत्र होतं, हवर गुणिले काय 60 छेदामध्ये किती 11. येते का लक्षात? चला इथे कोणतं टायमिंग लिहिता येते? काय लिहिता येते तिथे? टायमिंग लिहिता की काय लिहिता? तास लिहू? किती लिहू? 6. हे बघा बरोबर. इथे लिहितो मी 6 गुणिले किती छेदामध्ये किती रे? 6 6 300 किती 60 भागेला किती. आता मी हे या साईडला सोडून पहा, थोडं लक्ष द्या. 360 ला मी मला इथे भागता आलं असतं पण मी इथे दाखवायचं आहे. बघा 11 ला भागतो. 11 त्रिक 33 किती राहिले? किती राहिले? 3 0. 11 दुने 22. काही बाकी राहिला ना रे? पॉइंट मध्ये पण निघते इकडे. किती निघते? 11 7. याचा अर्थ हा 32 नाही तर 33 मिनिटं होत आहे. किती मिनिटं होत आहे? राऊंड फिगर किती मिनिटं होत आहे? 33 मिनिटं. कारण त्यांनी तसं सेकंद मिनिटं दिले आहेत आपल्याला. बघा मग आपण असं करू की 6 वाजून किती मिनिटं? हे बघा 6च्या नंतरचा आकडा 6 वाजून किती मिनिटं रे? 33 मिनिटं. किती मिनिटं? 33 मिनिटं. हे घड्याळ काय दिसेल आपल्याला? एकावर एक दिसेल. काटा मिनिट काटा तास काटा एकावर एक दिसेल. पण आपल्याला काय पाहिजे? 3 मिनिटं. मग 3 मिनिटं समोर पाहिजे. 3 मिनिटं इथे प्लस करा ना, बस झालं. म्हणजे 6 वाजून किती मिनिटे? 36 मिनिटे. ही वेळ आहे का पहा पर्यायामध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक किती? 6 वाजून सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटं. ठीक आहे, 6 लिहून. जायचं रे पुढे. लिहिलंय सर्वांनी? ठीक आहे. एक वर्ग सकाळी 11 वाजता सुरू होतो आणि दुपारी 2:27 पर्यंत चालतो. या कालावधीत समान वेळेचे 4 लेक्चर होतात. किती लेक्चर होतात? प्रत्येक लेक्चर नंतर विद्यार्थ्यांना 5 मिनिटाचा विश्राम दिला जातो. विश्राम किती? प्रत्येक लेक्चर नंतर 5 मिनिटाचा विश्राम आहे. तर प्रत्येक तासाचा वेळ किती? म्हणजे त्या पिरियड जो झाला प्रत्येक तासात किती मिनिटाचा आहे हा लक्षात. म्हणजे काय करता येईल तुम्हाला पहा, आपल्याला पूर्ण वेळ काढून घ्यायला आहे. किती ते किती? 11 वाजतापासून तर 2:27 पर्यंत. किती वेळ होते पहा. 11 पासून तर 2 पर्यंत. 11 नंतर 12 1 2 किती तास झाले? 3 तास. म्हणजे किती मिनिट? 180 मिनिटं. मग ह्या 3 तासाचे आपण किती मिनिटं घेतो? 180 मिनिट प्लस हे किती मिनिटं? 27 मिनिट. आपण मिनिटात कन्वर्ट केला. मिनिट. एकूण मिनिट किती आहेत आपले? किती झाले रे? 207 मिनिट. किती मिनिटं झाले? 207. आता विश्राम जो विषय आहे, विश्राम एकूण मला एक सांगा, विश्राम जे आहे एकूण लेक्चर किती आहे? 4थ्या लेक्चर नंतर विश्राम घ्यायची गरज आहे का? म्हणजे किती लेक्चर पर्यंत आपण 3च लेक्चर विश्राम घेऊ. म्हणजे एक विश्राम किती मिनिटाचा आहे? एकूण विश्राम किती आहे? 5 त्रिक 15 मिनिटे त्याच्यात गेली. याचा अर्थ मग आपण
ज्या पिरियडला आपण वेळ दिला तो एक्झॅक्ट वेळ किती आहे, मग त्याची वेळ आहे लेक्चरची किती, जे लेक्चर आहे ते वेळ म्हणजे 260 वजा 15 मिनिट किती 100 किती रे नक्की हे झाले 192 मिनिट. आता हे 192 मिनिट आहे आणि याच्यात लेक्चर किती आहे तुमचे, म्हणून एक लेक्चर कितीचा हे काढण्यासाठी 192 ला कितीने भागायचं, सांगा 4 चोक 16 किती राहिले 3 4 8 एक लेक्चर किती मिनिटाचा 48 मिनिटाचा एक लेक्चर. पर्याय क्रमांक किती आहे, UPSC CSAT 2016 ला विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे समजलं रे, चला लिहून घ्या व्यवस्थित, फक्त लिहूनच घेऊ नका, डोक्यात टाका बरोबर. जायचं पुढे, ठीक आहे. चला प्रश्न काय म्हणते पहा. बस स्थानकावरून पुण्याला जाणारी परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. किती मिनिटापूर्वी निघाली, 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7:35 ला सुटणार आहे. नीतूला नेटवर जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा. तो सकाळची वेळ निवडायची, बाकी काही नाही. मला एक सांगा, बस थांब्यावरून पुण्याला जाणारी परिवहन मंडळाची बस दर 30 मिनिटांनी सुटते. म्हणजे 30 मिनिटं झाले ते अर्ध्याच तासामध्ये ते काय बस अजून लागते, दर 30 मिनिटाला सुटते. नेटवर शोध घेऊन नीतूला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. किती मिनिटापूर्वी निघाली, 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस किती आहे, पुढची बस हे 7:35 ला निघणार आहे. पुढची बस हे 7:35 ला निघणार आहे, तर त्याच्या मागची बस कधी निघाली, 7:05 ला निघाली. 30 मिनिटं अगोदरच निघाली, कारण 30 मिनिटांनी निघते ना ती. मग मागची जी बस आहे त्याच्या पूर्वीची बस म्हणू आपण, पूर्वीची बस, ते पूर्वीची जी बस आहे हे निघाली आपल्याला 7:05. हे झालं ना क्लिअर. आलं लक्षात. एक याच्यामध्ये असं दिलंय, पण मी तुला समजले की बस 12 मिनिटापूर्वीच निघाली. त्या दोन टायमिंगच्या मदत आहे. आलं लक्षात. 12 मिनिटापूर्वीच निघाली, मग ती 12 मिनिटं लेट आली ना. या टायमिंग पासून 12 मिनिटं लेट आली, म्हणजे ती किती वाजता आली नीतू जे आहे ते किती वाजता आली, तर 7 वाजून किती मिनिटं, 5 मिनिटं ते 12 मिनिटं, म्हणजे किती 17 मिनिटं. 7 वाजून 17 मिनिटांना ते बस स्थानकावर किंवा कुठे गेली म्हटल्यावर तिने 12 मिनिटापूर्वीच निघाली आहे. असे पुढची बस सकाळी 7 काय म्हटल्यावर तिने दर 30 मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन तिला नीतूने समजले की बस 12 मिनिटापूर्वीच काय, बस 12 मिनिटापूर्वीच निघाली, कारण ती लेट आली ना, 12 मिनिटं लेट आली. मग मला एक सांगा, जी नीतू आहे ती किती टायमिंगला गेली होती ते नेटवर शोध करायला, 7:17 ला गेली. हा टायमिंग असायला पाहिजे बघा, 7:17 येईल लक्षात. चला लिहून घ्या, 7 वाजून 17 मिनिटांना गेली. ठीक आहे. ठीक आहे, लिहिलंय सर्वांनी, जायचं पुढे. 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल, काढा. बेसिक प्रश्न आहे, सांगा लवकर उत्तर.
3:30 वाजता म्हणजे काय 30 मिनिटं वजा 30 11/2 टायमिंग बघा 3 वाजले आणि 30 मिनिटं येत्या लक्षात आपण तासाला 30 ने गुणतो मिनिटाला 11/2 ने गुणतो 3 त्रिक 9 म्हणजे 90 वजा या 2 ने 30 ला भागलं किती राहिले 15 11 पाची 55 5 बाकी 11 1 11 11 आणि 5 16 बरोबर आहे रे सांगा मग 165 मधून 90 मायनस करा 75 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे साधा प्रश्न होता बिलकुल एमपीएससी क्लर्क 2011 ला विचारला आहे जायचं रे पुढे लिहिलाय सर्वांनी एक घड्याळ अशा स्थितीत ठेवले आहे की दुपारी 12 वाजता त्यांच्या मिनिट काटा ईशान्य दिशा दाखवितो तर दुपारी 1:30 वाजता त्या घड्याळाचा तास काटा कोणती दिशा दर्शवेल घड्याळ आहे अशा स्थितीत ठेवली की दुपारी 12 वाजता 12 कशा वाजते दुपारी दोन्ही काटे कुठे जाते हे लक्षात मग दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा ईशान्य म्हणजे इथे कोणती दिशा आहे ईशान्य समजलं एवढं ईशान्य तर दिशा दाखवितो तर याच्यावरून दिशा लावून घ्यायच्या आणि पुढे काय म्हटलं दाखवितो तर दुपारी किती वाजता 1:30 वाजता 1:30 कसे वाजते कुठे वाजते 1:30 पहा इथे 12 वाजले इथे 1 हा 2 आणि हा 3 हा 1 आणि हा 2 याचा अर्थ 1:30 कुठे वाजते माहिती नाही इथे वाजते क्लियर अरे हो की नाही मग मला सांगा ईशान्येच्या पुढे किती अंश कोणात समोर काटा आहे त्याने कोणता काटा म्हटलाय पहा तर दुपारी 1:30 वाजता त्या घड्याळाचा तास काटा इथेच येईल ना इथेच येईल ना मग मला एक सांगा ईशान्येच्या पुढे किती अंश 45 90 म्हटलं तर डायरेक्ट असा होतो ईशान्येच्या पुढे 45 अंश कोणात कोणती दिशा बघा समजण्यासाठी तुम्हाला माहिती आहे असेल उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम इकडे रे आणि मी काय प्रश्न केला तुम्हाला ईशान्येच्या नंतर 45 कोणात ईशान्य कुठे दिसत आहे हे ईशान्य कुठे आहे ईशान्येच्या नंतर 45 कोणात म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक किती आहे हे लक्षात ठेवून घ्या लिहिलं सर्वांनी जायचं पुढे काय म्हणतो एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावले तर घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल काय म्हटलंय त्यांनी पहा हे घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद काय जात आहे पुढे जात आहे मग याने टायमिंग किती लावला ते तर काय घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सोमवार नंतर पारे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार किती दिवस हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा किती दिवस 5 दिवस हे लक्षात मग ते काय म्हणते प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते आता मला एक सांगा एका दिवसाचे किती तास 24 तास
5 सेकंद आणि दिवस किती आहे 5. हे एका दिवसाचे 24 तास, हे 5 दिवस आणि हे सेकंद. हे लक्षात. हे एकूण किती होते ते पाहू. बघा 5 पाचा पाचा 25 गुणिले 24 करायचं आहे तुम्हाला. 25 चोक 100, 10 बाकी आणि 25 गुणिले 50, 50 आणि 10 किती सेकंद रे. 600. ठीक आहे. आता या 600 सेकंदाचं मिनिटात कन्वर्ट करू का. आता या 600 सेकंदाला जर तुम्ही मिनिटात कन्वर्ट करायचं आहे तर कितीने भागाल 60 ने भागाल. 60 एक 60 म्हणजे किती मिनिटं झाले 10 मिनिट झाले. मग आता टायमिंग कोणता दाखवेल 9च्या नंतर किती मिनिटं समोर जाईल घड्याळ. म्हणजे टायमिंग काय असेल 9:10. हे आपल्या प्रश्नाचं काय असायला पाहिजे उत्तर असायला पाहिजे. जे पर्याय क्रमांक किती मध्ये दिलाय 1. SKI मुख्य 2013 हा प्रश्न आहे. लिहून घ्या. समजलं का रे. हे एकूण किती प्रश्न झाले 10. आज इथे थांबून जाऊ, बाकीचं पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे. चला थांबून जाऊ, लिहून घ्या व्यवस्थित.